मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केलेली आहे। राज्यातील विविध केंद्र सरकार प्रायोजित योजना प्रभावीपणे राबवण्यात अपयशी ठरल्याबद्दलची ही नाराजी आहे। एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाबाबतची नाराजी फडणवीसांनी व्यक्त केली। केंद्राचा निधी मार्च पूर्वी वापरण्याच्या सुद्धा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। पंतप्रधानांच्या आढावा बैठकीत मला तोंड द्यावं लागतं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणालेले आहेत। फडणवीसांनी शुक्रवारी सह्याद्रीवर झालेल्या आढावा बैठकीत हे मत व्यक्त केलं, पण तेव्हा बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते। केंद्रीय निधीचा अपहार नगरविकास खातं करत असेल, नगरविकास मंत्री लाडके, याचा अर्थ केंद्र आणि नगरविकास खातं राज्यातले यांचं भ्रष्टाचारामध्ये संगनमत आहे। एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे। नगर विकास खात्याच्या माध्यमातून मग MMRD असेल, इतर काही प्रकल्प असतील, महापालिका 27 महानगरपालिका, नगरपालिका यांचा निधी जो केंद्राकडून आला असेल, जर त्यांनी तो इतरत्र वळवला असेल, ठेकेदारांच्या माध्यमातून कमिशनबाजी केली असेल, हा भ्रष्टाचार आहे। देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, त्यांना तो अधिकार आहे। नाराज तर आहेत एकनाथराव, आणि त्यांनी नाराजी दाखवली सुद्धा आहे। आणि आता तर BJPचे माजी आमदार किंवा चांगले कार्यकर्ते सुद्धा फोडायच्या तयारीत ते दिसत आहेत। मला वाटतं जळगाव आणि नाशिककडचेच अनेक उदाहरणं आहेत त्या ठिकाणी की ते आपसातच भिडलेले आहेत, आणि ही भिडंत आता पुढेही चालू राहील की का अशी शंका आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच सरकारमधल्या एका डिपार्टमेंटबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली असं चॅनल्सवर सांगण्यात आले। तर आम्ही तर कोणी काय मीटिंगमध्ये नव्हतं। तुम्ही जे रिपोर्ट केलं त्याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली, मी त्याचं स्वागत करते। कारण का, जर चांगलं प्रशासन ह्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री करणार काय? नुसती नाराजी त्यांनी दाखवली आहे, चांगली गोष्ट आहे, मी त्याचं मनापासून स्वागत करते। पण व्हॉट नेक्स्ट, पुढे काय? हो, अर्थातच काल भुजबळ साहेब पण म्हणले कारवाई करा, सगळीकडेच दिसतंय असं।